अरे आपल्या बापाला काय वाटेल याचा जरा सुद्धा विचार केला नाही रे तिनं. बाबा मला आश्चर्य याचं वाटलं ना की ती सुश ती अंशुमनला आणि आईला डिफेंड करत होती. करणारच रे बाबा, ती करणारच, कारण स्वतःच्या मर्जीनं तिने लग्न केलंय ना. तुझ्याबद्दल मी चांगला विचार करूच शकत नाही, हे कळलं का तुला आता तरी? मी तिला चिथवलं नाहीये, तिनं लग्न ठरवलं, मला कळवलं सुद्धा नाही, मला आपलं कळलं. अगं पण थांबवायचं ना, प्रोत्साहन कसलं देत बसलीस तिला? मी माझ्या मुलांच्या मर्जी बाहेर नसते. रोहनचं जेव्हा लग्न झालं त्याने आपल्याला विचारलं, मला विचारलं, त्यावेळेला कुठे गेले होते तुमचे हे सगळे प्रश्न? मी चुकीची वाटते ना तुम्हाला? आयुष्यभर माझ्या चुका काढत राहा. आता ना मला कळायला लागले, आता मी हे असं केलं की तुम्ही काय बोलणार आहात, त्याच्यावर तुम्ही कसे रिॲक्ट करणार आहात, म्हणून मी ना सांगतच नाही. आणि स्वतःच्या पायावर असा धोंडा पाडून घ्यायचा? अगं स्वतःच्या मुलीचा तरी विचार करायचा होतास. तुझी पोटची मुलगी आहे ना ती. का का असं केलंस ग तू? का तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस? बाबा. का उद्ध्वस्त? स्वानंदीसाठी राजवाड्यांचं स्थळ आलं तेव्हा ते चांगलं स्थळ होतं. माझ्या मुलीसाठी राजवाड्यांचं स्थळ आलं तर ते वाईट स्थळ आलं. हे असं चांगलं आणि वाईट कसं काय झालं बरं? मी माझ्या मुलांमध्ये भेदभाव करत नाही, तुम्ही करता. कसं समजावायचं ग? अगं हा मुलगा समर राजवाड्यांच्या पासंगाला सुद्धा पुसणार नाही. फरक आहे दोघांमध्ये खूप. अहो माणसं वेगळी असतात, तुम्ही का विचार करत नाहीये? मला सांगा तुम्हाला नेमका प्रॉब्लेम काय? मी या दोघांच्या लग्नाला हजर होते, साक्षीदार होते म्हणून तुमचा प्रॉब्लेम आहे? सुष्मिताने अंशुमन बरोबर केलं लग्न म्हणून तुमचा प्रॉब्लेम आहे? का मी आणि सुष्मिताने तुम्हाला सांगितलं नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे? मला फक्त एक सांगा की सगळे प्रॉब्लेम जर माझ्यामुळे जर होणार असतील ना तर तुम्ही एक मोठं काम करा, विष घ्या, मला द्या, मारून टाका. तुमचे सगळे प्रॉब्लेम अगदी ना मुळासकट नाहीसे होतील. सांगते बघा, चांगला उपाय आहे, करा. फॉर गॉड सेक जस्ट स्टॉप इट. अंशुमन, का केलंस तू हे असं? सांग ना. कुणालाही न सांगता अचानक हे असं का करून आलास? भाऊ लग्न करून आलाय तुझा, नणंद लग्न करून आली आहे, त्यांचं स्वागत करायचं सोडून की आगीमध्ये तेल ओततेस? काय याचं स्वागत करू? आई, मुलींना त्रास देतो या गोष्टीसाठी याचं स्वागत करू? हा काय आहे ना, हे मला खूप चांगलं माहितीये. माझा भाऊ आहे, मला माहिती आहे हा कसा आहे ते. खूप मुलींना फिरवलंय आणि याला ना आयुष्यात दुसरं काहीच काम नाहीये. आई, पिंट्या दादाने याला कामासाठी ऑफिस मध्ये बोलावलं, हेही याला धड नाही जमलं. तिथे पण त्याने घाण केली. ही इज जस्ट गुड फॉर नथिंग. याचं स्वागत करायचं? हा, याचं स्वागत करायचं? तू खूप मोठी चूक केलीयस आणि हे बोलताना मला अजिबात आनंद होत नाही. तुला कळतंय का? तू फसलीयस. तू याच्याशी का लग्न केलंस? जगातली सगळी मुलं संपली होती का जोश? रोहनच्या बहिणीशी असं वागण्याची तुझी हिंमत कशी झाली? अधिरा ऐक, शांत हो अधिरा. रोहन, इट्स ओके. आमची सारखी भांडणं होतच असतात. जसं तुमच्या घरात आईने काहीही केलं तरी ते चुकीचं वाटतं, तसंच आमच्या घरात मी काहीही केलं तरी सगळ्यांना ते चुकीचंच वाटतं. स्पेशली अधिरा. सेम सिच्युएशन आहे रे. अधिराचा मी सख्खा भाऊ असून तिला मी आवडत नाही आणि पिंट्या दादा आवडतो. हो, कारण तो चांगला आहे, तुझ्यासारखा नाहीये तो. तो लोकांची खूप चांगला वागतो आणि स्पेशली स्त्रियांशी त्यांचा अपमान नाही करत, त्यांना रिस्पेक्टफुली वागवतो. सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्यामध्ये. तुझ्यामध्ये काय आहे? तू कसा वागतोस लोकांशी, किती घाणेरडा वागतोस हे माहितीये मला खूप चांगलं. तुझ्यात आणि त्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे ही स्वतःची कंपॅरिझन ना पिंट्या दादाशी नको करूस, कळलं ना? पुढे शांत राहा सगळे. तुझा भाऊ असेल तुझ्या घरी, इथे माझा जावई येतो. माझ्या जावयाला कोणीही काहीही बोललेलं मला आवडणार नाही. बाबा तुम्हाला सांगतो, त्यावेळी मला त्या अंशुमनचा एवढा संताप आला होता, एवढा राग आला होता ना. त्याची सख्खी बहीण अधिरा त्याच्याबद्दल एवढं बोलत होती त्याच्या विरुद्ध, तरी सुद्धा त्या अंशुमनला ना काही वाटत नव्हतं. एवढी सुद्धा लाज नाहीये त्याच्यामध्ये. बिचारी अधिरानं अशी अक्षरशः कानकोंडी झाली होती.
सगळ्यात महत्वाचं ना बाबा, मला तुमची काळजी वाटत होती हो. या सगळ्यामुळे तुम्हाला इतका शॉक बसला होता, आणि या धक्क्यामुळे तुम्हाला जर काही झालं असतं तर. पण तरी सुद्धा सुष्मिता आणि अंशुमन असे निर्लज्जासारखे बघत होते, कारण आई त्यांना सपोर्ट करत होती. तुम्हाला सांगतो बाबा, जर तिथे आई नसती ना, मी त्या अंशुमनला सोडलं नसतं. पण आईला तिच्या जावयाचा एवढा पुळका आला होता की त्या क्षणी मी काही नाही करू शकलो. तुला सांगतो रोहन, या सगळ्याचा पश्चाताप ना मंदाला एक दिवस नक्की होणार आहे. पण आपलं चुकलंय हे ती कधीच मान्य करणार नाही. अंशुमन हा चांगला मुलगा नाहीये रे. प्रत्यक्ष देव जरी वरून खाली आला आणि त्याने मला सांगितलं तरी मला ते पटणार नाहीच. एक दिवस मंदाला सुद्धा हे नक्की कळेल, पण तेव्हा कदाचित वेळ निघून गेलेली सुद्धा असू शकते. आई, तुम्हाला माहिती नाही तो काय आणि कसा आहे. गेल्या 1 वर्षभरापासून तुम्ही याला ओळखता, मी याला लहानपणापासून ओळखते. मला तो चांगलाच माहितीये कसा आहे ते. सुश, तुला माहितीये का याच्या किती गर्लफ्रेंड्स होत्या? याने खूप मुलींना फिरवलंय आतापर्यंत. त्यांच्याशी प्रेमाची नाटकं केली, त्यांना खूप सारे गिफ्ट दिले, आणि स्वतःचं काम झालं की त्यांना सोडून दिलंय. हा असा मुलगा आहे हा. हो, पण लग्न नाही ना त्यानं केलं कोणाशी. आई, पण इवन वर्स ना, तुम्ही हे जस्टिफिकेशन कसं देऊ शकता आई? उलट ही वाईट गोष्ट आहे ना आई. त्या मुली पण वाईटच होत्या. माझी सुष्मिता तशी नाहीये. ती बोलली त्याला, प्रेम करतोयस ना, मग नुसतं फिरणार नाही, लग्न कर. त्यानं केलं, लग्न केलं. तुम्ही दोघींनी पट्टी बांधली एका डोळ्यांवर. त्याने खूप गोष्टी केल्या. पिंट्या दादाने याला ऑफिस मध्ये यायला मनाई केली आहे. तो तिथेही वाईट वागलाय. सांगू श्वेताबद्दल सगळं सांगू? हे बघे, सगळ्यांचा भूतकाळ असतो. आत्ता ती माणसं कशी वागतायत ते बघ. अंशुमननं केलं असतील ना चुका, कोण नाही म्हणते, पण त्याने रीतसर आता लग्न केलंय की नाही सुष्मिताशी. काय रीतसर बोलताय तुम्ही आई? तुम्ही मला रीतींबद्दल उठता बसता बोलत असताना, ही रीत आहे? ही अशी लग्न करायची, ही अशी रीत आहे? कुणालाही न सांगता पळून जाऊन लग्न करणं? आणि ऑफकोर्स अंशुमन दादाने पण कुणालाही सांगितलं नाही, कारण त्याला माहिती होतं सगळ्यांनी सुष्मिताला थांबवलं असतं लग्न करण्यापासून. सगळ्यांना माहिती आहे हा कसा आहे आणि काय आहे ते. नको वाईट साईड बोलूस माझ्या जावयाबद्दल. अधीरा थांब, एक सेकंड. रोहन, एक काम कर, हिला जर असं तोंडच वाकडं करायचं असेल ना तर आत घेऊन जाईल. माझं जावई आणि मुलगी पहिल्यांदा घरात आले, मला हे असं काही नकोय हा घरामध्ये आता. जाऊ दे अधीरा, तुझं बोलणं आता यांना समजणारच नाही. भिंतीवर डोकं आपटू नकोस. सुश, हे बघ, तुझं हे लग्न केलंयस म्हणजे तू हे जे मंगळसूत्र घातलंय ना, त्याचा अर्थ असा होत नाही की तुझं लिगली लग्न झालंय या अंशुमन सोबत. मी सांगितलं ना, मी साक्षीदार आहे या सगळ्याची. मग का सारखं उलट तपासणी करतोयस? म्हणजे 24 तासानंतर ते लिगली येणार आहे तुम्हाला सर्टिफिकेट. पाहते ते पण दाखवीन. शांत राहा आता. बाबा, मग आपण आता काहीच करू नाही शकत, आणि आता बोलून सुद्धा काहीच फायदा नाही यांना.